नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मराठी केंद्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, अपंग बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। मित्रांनो, अखेर या ठिकाणी पोर्टलवरती तुमच्या याद्या जिल्ह्यानुसार अपंग बांधवांच्या ज्या बांधवांना मोफत रिक्षाचं वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे, अशा मोफत रिक्षा वाटप लाभार्थ्यांची नावे आता पोर्टलवरती जिल्ह्यानुसार तुमच्या विभागानुसार या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, ही यादी कशी डाउनलोड करायची, तुमच्या जिल्ह्याची यादी, तुमच्या विभागाची यादी तुम्ही आता डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, ही यादी कशी डाउनलोड करायची याचीच संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही या ठिकाणी गुगलवरती आल्यानंतर e-vehicle mhfdc.com.in हे देखील सर्च करू शकता। तर मित्रांनो, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल ओपन होईल। या पोर्टलवरती आपण वेळोवेळी ट्रॅक करत आलेलो आहे, वेगवेगळी माहिती घेण्यात आली आहे। तर मित्रांनो, हे जे पोर्टल आहे ते महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ मुंबई मर्यादित यांच्यामार्फत चालवण्यात येणारे पोर्टल आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातूनच आपण ऑनलाईन फॉर्म देखील भरले होते। वेळोवेळी आपण फॉर्म देखील या वेबसाईट या पोर्टलवरती ट्रॅक केलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आता लाभार्थी यादी जिल्ह्यानुसार बघायची असेल तर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे। तर मित्रांनो, स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला साईडला एक ऑप्शन दिसत असेल बघा, सी बेनिफिशरी लिस्ट। तर तुम्हाला सी बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर आणखी एक नवीन पेज ओपन होईल। तर मित्रांनो, या पेजवरती तुम्हाला चेक युअर बेनिफिशरी स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसेल। यामध्ये तुम्हाला तुमचं डिव्हिजन आणि जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमचं डिव्हिजन निवडायचं आहे। कोकण असेल, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या विभागापैकी तुमचा जो या ठिकाणी विभाग आहे, डिव्हिजन आहे, तो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। मी या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी निवडून घेतो। तर मित्रांनो, तुमचं डिव्हिजन निवडून झाल्यानंतर तुम्हाला आता जिल्हा निवडायचा आहे। तर मित्रांनो, जिल्हा निवडण्यासाठी तुम्हाला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, सिलेक्ट डिस्ट्रिक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली भरपूर त्या विभागातील जिल्हे या ठिकाणी तर मित्रांनो, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या विभागातील जिल्हे या ठिकाणी दिसून येतील। तर यामध्ये तुम्ही कोणताही तुमचा जिल्हा निवडू शकता। तर मित्रांनो, जिल्हा निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन ऑप्शन आला आहे, तो म्हणजे व्ह्यूज। गुलाबी रंगामध्ये असलेला व्ह्यूज या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही व्ह्यूजवरती क्लिक कराल, तुमच्यासमोर या ठिकाणी यादी डाउनलोड होण्यास सुरुवात होईल। तर मित्रांनो, ही यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मी जो जिल्हा निवडला आहे त्या जिल्ह्याची ही यादी आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमची यादी डाउनलोड होईल। तर मित्रांनो, तुम्ही या यादीमध्ये पाहू शकता, त्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन नंबर, तुमचं पहिलं नाव, आडनाव, मधलं नाव, जन्मतारीख, जेंडर, वय आणि तुमचा EDO नंबर, त्याचबरोबर तुमची डिसेबिलिटी किती टक्के आहे याची देखील संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये फक्त 15 लाभार्थ्यांना ही रिक्षा वाटप होणार आहेत। 15 लाभार्थ्यांची ही यादी या ठिकाणी आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्याची अपंगाची 100% असेल किंवा जे काय असेल त्याची यादी तुम्ही या ठिकाणी मोफत रिक्षा वाटप लाभार्थ्यांची काढू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।